गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा मागच्या याला आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे जे तुमचं सायन्स 1 मधलं सेकंड चॅप्टर आहे त्याला आपण सुरुवात केलेली होती. पिरियॉडिक टेबलची हिस्ट्री आपण त्याच्यात बघितली. ते सुरुवातीला आपण असं बघितलं की एलिमेंट्स आर क्लासिफाईड ॲज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. हे अगदी पूर्वीचं क्लासिफिकेशन होतं 1800 मधलं, जेव्हा खूप कमी एलिमेंट्स माहिती होते. त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रयत्न केला एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा डोबेरायनरने. डोबेरायनर इन द फॉर्म ऑफ ट्रायड. अकॉर्डिंग टू डोबेरायनर्स ट्रायड, the atomic mass of the middle element is the mean or average of the atomic mass of the remaining two elements in the group of 3. That is called a Dobereiner triad. But that classification which was given by Dobereiner was ruled out. त्याला आपण ruled out केलं because all the elements cannot be classified in the form of triad. मग त्याच्यानंतर 1866 मध्ये एलिमेंटला क्लासिफाय करण्याचं काम केलं न्यूलँड्सने. अँड ही गेव अस न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज काय होता? अगेन हिअर ॲज डोबेरायनर फोकस ऑन ॲटॉमिक मास, न्यूलँड ऑल्सो फोकस ऑन ॲटॉमिक मास and he suggested that when the elements are arranged in the increasing order of their atomic masses, then every eighth element having similar properties as that of the first. प्रत्येक आठवा मूलद्रव्य जो आहे पहिल्यानंतरचा आठवा त्याच्या प्रॉपर्टी ह्या पहिल्या एलिमेंट सारख्या असतात असं सांगणारा लॉ डोबेरायनरने आपल्याला दिला, न्यूलँडने आपल्याला दिला. आणि त्याला म्हटलं आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. आठवा एलिमेंट पहिल्यासारख्या प्रॉपर्टी दाखवतं म्हणून ऑक्टेव्ज हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरला आहे. पण तरी सुद्धा जेवढे एलिमेंट्स त्यावेळेस अवेलेबल होते तेवढ्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न न्यूलँडने केला, पण त्याच्यात पण भरपूर असे ड्रॉबॅक्स राहिलेत. मग त्याच्यानंतर बघा डोबेरायनर झाला, त्याच्यानंतर न्यूलँड झाला, डोबेरायनरचं ट्रायड लक्षात ठेवावे असते, न्यूलँड्सचं लॉ ऑफ ऑक्टेव्ज. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे आणि तिसरं महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे तुमचं, दॅट वन इज युअर मेंडेलिव्हज पिरियॉडिक क्लासिफिकेशन और मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मग मेंडेलिव्हजचं पिरियॉडिक क्लासिफिकेशन नेमकं काय असेल किंवा मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल काय असेल, किंवा अगोदरच्या दोघं सायंटिस्टने जे केलं आहे डोबेरायनर किंवा न्यूलँडने, त्याच्यात आणि याच्यात नेमकं डिफरन्स काय ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. बघा अगोदर सिमिलॅरिटी काय, सारखेपणा काय ते आपण बघू. जसं डोबेरायनरने किंवा न्यूलँडने बोथ फोकस ऑन द ॲटॉमिक मास अँड हिअर अगेन मेंडेलिव्हज फोकस ऑन द ॲटॉमिक मास. मेंडेलिव्हने पण तेच केलंय. अगेन मेंडेलिव्हज सजेस्टेड दॅट ॲटॉमिक मास इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट. मेंडेलिव्हने सुद्धा ॲटॉमिक मासवर फोकस केलं जसं अगोदरच्या दोघं सायंटिस्टने केलं आणि त्याच्यावर फोकस करून त्याने एलिमेंटला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. पण डोबेरायनर किंवा न्यूलँड याच्यापेक्षा वेगळं काय केलं तर नुसतं ॲटॉमिक मास नाही तर त्या एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा विचार या ठिकाणी मेंडेलिव्हजने केला आहे. त्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय, केमिकल प्रॉपर्टीज काय, त्यांच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला काय असेल, त्यांच्या हायड्राईडचा फॉर्म्युला काय असेल, ह्या सुद्धा गोष्टींचा विचार मेंडेलिव्हजने केला. मग फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये महत्त्वाच्या कुठल्या प्रॉपर्टी आहेत तर त्याचं मेल्टिंग पॉईंट, त्याचं बॉइलिंग पॉईंट, त्या एलिमेंटचा मेल्टिंग पॉईंट, त्या एलिमेंटचा बॉइलिंग पॉईंट, त्या एलिमेंटची डेन्सिटी, या 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टीज. परत तो एलिमेंट कुठल्या प्रकारचं ऑक्साईड तयार करतो, त्याचा ऑक्साईड फॉर्म्युला काय, त्या ऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या, तो जो एलिमेंट आहे तो कोणता हायड्राईड तयार करतो त्याचा पण त्याने विचार केला. असं वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा विचार करून त्याने आपल्याला हे क्लासिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला आहे. बट अगेन ॲटॉमिक मासवरच त्याने फोकस केला. मीन्स अगेन मेंडेलिव्हज अरेंज द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने त्याने एलिमेंटची अरेंजमेंट केली. मग फिजिकल आणि
केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना त्याला असं जाणवलं, ही फाउंड दॅट आफ्टर डेफिनाइट इंटरवल सर्टन प्रॉपर्टीज आर रिपीटेड. काही विशिष्ट इंटरवल नंतर त्याला असं जाणवलं की इलेमेंट जे आहेत ते आपल्याला परत परत त्याच प्रॉपर्टी दाखवतात. एखाद्या इलेमेंटने काहीतरी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवली असेल तर थोडं इंटरवल नंतर एखादा नवीन इलेमेंट येतो आणि तो परत त्याच्यासारख्याच प्रॉपर्टी दाखवतो. अजून परत थोड्या इंटरवल नंतर एखादा इलेमेंट पहिल्यासारख्याच प्रॉपर्टी दाखवतो. आफ्टर सर्टन इंटरवल इलेमेंट शोज द सेम प्रॉपर्टीज. परत परत त्या प्रॉपर्टी ज्या दाखवल्या जातात त्यालाच आपण पिरियॉडिक प्रॉपर्टीज असं म्हणतो, रिपिटेशन ऑफ द प्रॉपर्टीज. मग ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मेंडेलिव्हजने आपल्याला एक लॉ दिलेला आहे, त्याला म्हणतो आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मग ह्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर अगोदर तुम्हाला माहिती आहे की मेंडेलिव्हने कशावर फोकस केला. फर्स्ट वन इज ॲटॉमिक मास, सेकंड त्या इलेमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्यांचा ऑक्साईडचा फॉर्म्युला, त्यांचा हायड्राईडचा फॉर्म्युला, ह्या गोष्टींवर त्याने फोकस केला. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून मेंडेलिव्हजने आपल्याला एक पिरियॉडिक लॉ दिला आहे, त्याला म्हणतो आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मग काय हा मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, बघा या ठिकाणी लिहितोय मी, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट. इथं प्रॉपर्टीज कुठल्या घेणार मग तुम्ही? दोघं प्रॉपर्टीज घ्यायचं आपल्याला, फिजिकल प्रॉपर्टी पण घ्यायची आणि केमिकल प्रॉपर्टी पण घ्यायची. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर periodic functions of their, very important, what? Atomic mass. बघा काय दिला त्याने पिरियॉडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ काय? प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन. आवृत्ती फल मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला, परत परत येणाऱ्या. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे जेव्हा तुम्ही एलिमेंट्सला, व्हेन द एलिमेंट्स are arranged in the increasing order of their atomic masses, then after certain interval, definite interval, properties are repeated, and this is the Mendeleev's periodic law. Properties of the element, physical and chemical, are the periodic functions of their atomic mass. हा modern periodic, Mendeleev's periodic law आपण बघितला. ओके, ह्या मेंडेलिव्हजने ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने एलिमेंटची अरेंजमेंट केली. ह्या अरेंजमेंटचं कन्व्हर्शन त्याने एका टॅब्युलर फॉर्ममध्ये केलं, टेबलच्या फॉर्ममध्ये केलं, आणि त्या टेबललाच आपण या ठिकाणी म्हणतो मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मग ह्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचं वैशिष्ट्य काय बघा? मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल कन्सिस्ट ऑफ टू इम्पॉर्टंट पार्ट्स. दोन महत्वाचे पार्ट ह्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत. कुठले दोन महत्वाचे पार्ट आहेत? तर पहिला महत्वाचा पार्ट त्या ठिकाणी आहे, फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, दॅट वन इज ग्रुप्स. पहिला महत्वाचा पार्ट जो आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मधला तो काय? ग्रुप्स. म्हणजे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल कन्सिस्ट ऑफ ग्रुप्स. आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट वन इज द पिरियड्स. मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल मध्ये दोन महत्वाचे पार्ट आहेत. या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल हा जो आहे हा दोन वेगळ्या पार्ट्स पासून तयार झाला आहे. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे ग्रुप्स आणि दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे पिरियड्स. पण नेमकं एक्झॅक्ट ग्रुप्स काय असणार आहेत, पिरियड्स काय असणार आहेत आपल्या ठिकाणी बघायचं आहे. बघा या ठिकाणी ग्रुप्सचा जर आपण विचार केला, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रुप? ग्रुप तुम्ही नेमकं कोणाला म्हणणार? किंवा व्हॉट इज द मिनिंग ऑफ पिरियड? तुम्ही पिरियड कोणाला म्हणणार? नाव इफ यू कन्सिडर द ग्रुप, आपण जर ग्रुपचा विचार केला, लक्षात व्यवस्थित, ग्रुप म्हणजे नेमकं काय? ग्रुप्स आर नथिंग बट दी व्हर्टिकल कॉलम्स. हे जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत which are present in the Mendeleev's periodic table, that vertical columns are called as the groups. जसं या ठिकाणी बघा, हा वर्टिकल कॉलम तुम्हाला दिसतोय, हा वर्टिकल कॉलम दिसतोय. हे जे वर्टिकल कॉलम्स आहेत ह्या वर्टिकल कॉलम्सला त्याने ग्रुप्स म्हटलंय. आणि पिरियड्स म्हणजे काय मग? पिरियड्स आर नथिंग बट दी
हॉरिझॉन्टल रोज बघा या पद्धतीने ही एक रो तयार झाली, तसंच ही दुसरी रो तयार होईल, तिसरी रो तयार होईल. अशा रोज ज्या आहेत हॉरिझॉन्टल रोज दॅट आर कॉल्ड ॲज दी पिरियड्स. Vertical columns are called as groups and horizontal rows are called as the periods. तसं ग्रुप्स आणि पिरियड्स मिळून या ठिकाणी मेंडेलियस पिरियडिक टेबल जो आहे तो तयार झाला आहे. पण नेमकं किती ग्रुप्स त्याच्यामध्ये आहेत, किती पिरियड्स त्याच्यामध्ये आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल. हिअर इन मेंडेलियस पिरियडिक टेबल how many groups and how many periods are present. This is the group first. हा बघा पहिला ग्रुप आहे, रोमन याच्याने मी दाखवतोय ग्रुप फर्स्ट. दिस इज ग्रुप सेकंड, दिस इज ग्रुप थर्ड, देन फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन and 8. बघा पहिला ग्रुप व्हर्टिकल कॉलम, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि आठवा. मीन्स इन मेंडेलियस पिरियडिक टेबल हाउ मेनी ग्रुप्स आर प्रेझेंट? देर आर 8 वर्टिकल कॉलम्स, मीन्स 8 ग्रुप्स आर प्रेझेंट. व्हॉट अबाउट द पिरियड्स? हे सगळे पिरियड्स आहेत. आता पिरियड्स कशा पद्धतीने असतील, पिरियड्सची संख्या किती असणार आहे बघा. दिस वन इज युअर फर्स्ट पिरियड, हा पहिला पिरियड आहे. हॉरिझॉन्टल रो जी आहे त्याला आपण पिरियड म्हणतोय, पहिला पिरियड. ही दुसरी हॉरिझॉन्टल रो म्हणजे हा दुसरा पिरियड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, 8, 9, 10, 11 and 12. बघा लक्षात आलं. इन मेंडेलियस पिरियडिक टेबल समजा तुम्हाला परीक्षेत विचारलं गेलं मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये किती ग्रुप्स आहेत, किती पिरियड्स आहेत, काय सांगणार तुम्ही? पिरियडिक टेबल तुमच्या समोर आहे बघा. ग्रुप्स आपण रोमन याच्याने दाखवला आहे 1 to 8 मीन्स टोटल 8 ग्रुप्स आर प्रेझेंट. आणि जर तुम्हाला पिरियड्सच्या बाबतीत विचारलं तर हे पिरियड्स आहेत. दीज आर द पिरियड्स आणि टोटली किती पिरियड्स आहेत? 12 पिरियड आहेत. म्हणजे इन मेंडेलियस पिरियडिक टेबल there are total 8 groups and 12 periods are present. Got it? Very simple. लक्षात घ्या. तर या पद्धतीने पिरियडिक क्लासिफिकेशन आपल्याला देण्याचा प्रयत्न केलाय. जे फर्स्ट महत्वाचं क्लासिफिकेशन देण्याचं काम हा मेंडेलियसने केलंय. पण नेमकं ह्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी इलेमेंटची अरेंजमेंट कशी केली आहे अगोदरच आपण बघितलं. इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. नुसतं इलेमेंट्स नाही अरेंज नाही केलं, त्याने नुसतं फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला नाही सांगितल्या, तर त्याने अजून काय सांगितलंय? त्या इलेमेंटच्या ऑक्साईडचा फॉर्म्युला काय असेल, त्या इलेमेंटच्या हायड्राईडचा फॉर्म्युला काय असेल. जसं फॉर एक्झाम्पल जसं आता ग्रुप फर्स्ट आहे, ग्रुप फर्स्ट इलेमेंट जे आहेत त्यांचा ऑक्साईडचा फॉर्म्युला त्याने आपल्याला दिलेला आहे R2O. लक्षात घ्या, महत्वाचं याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ऑक्साइड्स ऑफ ग्रुप फर्स्ट, सेकंड, थर्ड, कुठल्याही ग्रुपचा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा पहिल्या ग्रुपचा ऑक्साइडचा फॉर्म्युला आहे R2O. तर इथं R काय नेमकं? तर ग्रुप फर्स्ट मधले, हा ग्रुप फर्स्ट आहे, ग्रुप फर्स्ट मधले जोही इलेमेंट तुम्ही घेणार तो म्हणजे R असेल. जसं फॉर एक्झाम्पल इथं जर मी सोडियम घेतला तर Na2O, समजा मी लिथियम घेतला तर Li2O, समजा मी पोटॅशियम घेतला तर K2O. तर कोणताही इलेमेंट ग्रुप फर्स्ट मधला त्याचा ऑक्साइडचा फॉर्म्युला असेल R2O. हा झाला ग्रुप फर्स्ट मधला. ग्रुप सेकंड मधला काय असेल? RO. आता तुमचं लक्षात आलं असेल RO म्हणजे काय? ग्रुप सेकंड मधला इलेमेंट आणि त्याचा ऑक्साइड RO. तिसरा जो ग्रुप आहे त्याचा फॉर्म्युला आहे R2O, सॉरी R2O3. तिसऱ्या ग्रुप मधला इलेमेंटचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर चौथ्या ग्रुप मधला इलेमेंटचा फॉर्म्युला आहे RO2. जसं फॉर एक्झाम्पल एखादा इलेमेंट तुम्हाला दिलेला आहे कार्बन, मग कार्बनचा ऑक्साईडचा फॉर्म्युला काय लिहिणार तुम्ही? CO2. CO2 हा कंपाऊंड तुम्हाला भरपूर वेळेस गेलेला आहे.
जसं या ठिकाणी ॲल्युमिनियम तुम्हाला दिलं आहे, याचा फॉर्म्युला कसा येईल मग Al2O3. मॅग्नेशियम दिलेलं आहे MgO, कॅल्शियम दिलं आहे CaO. त्याचा ग्रुप 1 2 3 4. त्याच्यानंतर ग्रुप 5 चा जो फॉर्म्युला आहे दॅट वन इज युअर R2O5. ग्रुप 5 इलेमेंट जे आहेत त्यांचा ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे R2O5. त्याच्यानंतर ग्रुप 6 इलेमेंट जे आहेत यांचा फॉर्म्युला आहे RO3. ग्रुप 6 एलिमेंट हॅव्हिंग द फॉर्म्युला RO3. त्याच्यानंतर ग्रुप 7 जे आहेत, ग्रुप 7 एलिमेंटचा फॉर्म्युला आहे R2O7. R2O7. तर या पद्धतीने ग्रुपचे ऑक्साईडचे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. आणि शेवटचा जो ग्रुप आहे, शेवटच्या ग्रुपचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे RO4. पुस्तकात जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मित्रांनो, तर हा जो 2 आहे 2 3 2 2 हे वर दिलेले आहेत. आता नवीन नोटिफिकेशन नुसार, नवीन रूल्स नुसार, नवीन रिप्रेझेंटेशन नुसार आपण त्याला खालीच दाखवणार. लक्षात आलं? तर असे ऑक्साईडचे फॉर्म्युले देण्याचं काम, महत्वाचं काम मेंडेलिव्हजने केलेलं आहे. त्याच सोबत ऑक्साईड सोबतच आहे हायड्राईडचे पण फॉर्म्युले आपल्याला दिले आहेत. जसं ग्रुप फर्स्ट इलेमेंट जे असतील त्या ग्रुप फर्स्ट इलेमेंटचा हायड्राईडचा फॉर्म्युला आहे RH. R इज द एलिमेंट फ्रॉम ग्रुप फर्स्ट. जसे तर सोडियम असेल तर NH, लिथियम असेल तर LH, पोटॅशियम असेल तर KH, RH. हायड्रेटचे फॉर्म्युले खूप इझी आहेत, एक एकने वाढवत जायचं बघा. RH एकने जर वाढला तर RH 2 होणार, देन RH3, जसं RH4 एक एकने वाढत गेलं. इथं कार्बन असतो समजा तुमचा, तर कार्बनचा फॉर्म्युला काय जर होईल RH4 जर घेतला तर CH4 मिथेन तुम्हाला गेलंय मागच्या याच्यात पण. त्याच्यानंतर RH2 3 4 नंतर एक एक कमी करत जायचं. 4 आहे त्याचा पुढचा असेल RH3 म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं आहे. 1 2 3 4 RH RH2 RH3 RH4 नंतर 4 नंतर 3 2 1 RH. जसं या ठिकाणी फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन असेल तर CLH ला आपण HCl लिहितो. ओके, याचा मात्र हायड्राईडचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला नाही. तर या पद्धतीने ऑक्साइड्स आणि हायड्राईड्सचे फॉर्म्युले देण्याचं काम, त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सांगण्याचं काम मेंडेलिव्हजने केलेलं आहे. बघा, मेंडेलिव्हज पिरियडिक क्लासिफिकेशन किंवा पिरियडिक टेबल जो आहे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय अजून, एलिमेंट्स आर अरेंज इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मासेस. त्याच्यानंतर ऑक्साईडचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यानंतर हायड्राईडचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. त्यावेळेस जेवढी इलेमेंट्स नोन होते या सर्व इलेमेंटला ह्या टेबलच्या फॉर्ममध्ये क्लासिफाय करण्याचं काम मेंडेलिव्हजने केलंय. मग सुरुवातीला सांगायचं विसरलो मी, दिस टेबल वॉज डेव्हलप्ड इन द इयर 1869 to 1872 आणि त्यावेळेस नियर अबाउट 63 एलिमेंट्स जे नोन होते त्यांना क्लासिफाय करण्याचं काम, त्यांचा ऑक्साईड आणि हायड्राईडचा फॉर्म्युला देण्याचं काम आपल्याला मेंडेलिव्हजने केलंय. तर एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मेंडेलिव्हजने जी केलेली आहे, जे मेरिट्स आपण म्हणू शकतो. व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर ह्या मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं मेरिट्स ऑलरेडी जे बघितलं आपण तिथे मेरिट आहेच. सिस्टमॅटिक इन्फॉर्मेशन आपल्याला इलेमेंट्स त्या ठिकाणी मिळणार. बट द इम्पॉर्टंट मेरिट इज दॅट मेंडेलिव्हज प्रेडिक्टेड सम एलिमेंट्स. त्यावेळेस जे इलेमेंट माहिती होते ते तर त्याने क्लासिफाय केले, पण त्याने असं प्रेडिक्शन पण करून ठेवलं की इन फ्युचर भविष्यात जर इलेमेंट डिस्कवर्ड झाले तर तो इलेमेंट असा असू शकतो, ह्या जागेवर तो येऊ शकतो, इथं कुठल्या जागेवर त्याला ठेवायचं आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय, त्याचा ॲटॉमिक मास काय, या सर्व गोष्टी त्याने आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत. जसं आता तुम्ही ह्या क्लासिफिकेशनचा जर विचार केला तर व्हेरी फर्स्ट हिअर इट इज युअर हायड्रोजन. या ठिकाणी काय आहे तुमचा हायड्रोजन आहे.
त्याच्यानंतर इथे तुमचा लिथियम, नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, देन फ्लोरीन. त्याच्यानंतर याला आपण ग्रुप्स म्हणतो, याला आपण पिरियड म्हणतो. तिसऱ्या पिरियडला आपण सुरुवात करतोय. इन थर्ड पिरियड हियर देयर इज सोडियम, देन मॅग्नेशियम, देन ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. बघा क्लोरीन नंतर त्यासाठी बघा हायड्रोजन आला, लिथियम आला, सोडियम आला. त्याच्यानंतर क्लोरीन नंतर आहे पोटॅशियम, त्याच्यानंतर आहे कॅल्शियम. कॅल्शियम नंतर हा जो स्पेस आहे, एवढा स्पेस, हा जो बॉक्स आहे, एक वॅकंट स्पेस या ठिकाणी मेंडेलियसने त्या ठिकाणी वॅकंट स्पेस ठेवली आहे. बघा कोणाच्या खाली आहे, कॅल्शियमच्या नंतर आणि ॲल्युमिनियमच्या खाली. त्याच्यानंतर या ठिकाणी टिटॅनियम. बघा तो वॅकंट प्लेस कुठं आहे, इथं पण वॅकंट प्लेस आहे. अगेन हियर देयर इज अ वॅकंट प्लेस अँड अगेन हियर देयर इज अ वॅकंट प्लेस आणि अजून एक वॅकंट प्लेस इकडच्या बाजूला आहे. म्हणजे टोटल बघा तुम्हाला आता तिथं 3 वॅकंट प्लेसेस तुम्हाला दिसतील. ॲल्युमिनियमच्या खाली 2 वॅकंट प्लेसेस आणि टिटॅनियमच्या खाली एक वॅकंट प्लेसेस. तुम्हाला अगोदरच म्हटलं मी की मेंडेलियसने महत्वाचं प्रेडिक्शन करून ठेवलं होतं आणि प्रेडिक्शन करत असताना त्याने ह्या इलेमेंटसाठी वॅकंट प्लेसेस ठेवलं. म्हणजे प्रेडिक्शन करून ठेवलं म्हणजे काय की ह्या जागेवर कुठला तरी इलेमेंट येईल असं नाही, तर इलेमेंट कुठला येईल काय येईल तो नंतरचा प्रश्न आहे. पण त्याने काय सांगून ठेवलं होतं, इथं जो इलेमेंट येणारा आहे, ह्या वॅकंट प्लेसवर जो इलेमेंट आहे त्या इलेमेंटचा ॲटॉमिक मास काय असेल. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जो इलेमेंट येणार आहे, ह्या इलेमेंटचं ॲटॉमिक मास सांगण्याचं काम मेंडेलियसने केलंय आणि याचा ॲटॉमिक मास त्याने आपल्याला सांगितलंय 44. त्याच्या खालचा जो इलेमेंट आहे त्याचं पण ॲटॉमिक मास देण्याचं काम मेंडेलियसने केलंय. म्हणजे त्यांना माहिती आहे त्याला की इथं कुठला इलेमेंट येणार आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास काय असणार आहे. त्याच्यानंतर इथं जो इलेमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास त्याने आपल्याला दिलाय 72. हे प्रिडिक्शन त्याने करून ठेवलेलं होतं आणि ह्या इलेमेंटला नावं देण्याचा पण त्याने प्रयत्न केला. जसं या ठिकाणी हा जो इलेमेंट आहे, दिस इलेमेंट इज कॉल्ड ॲज इका बोरॉन. व्हॉट इट कॉल्ड? इका बोरॉन. इथं लिहितोय बघा मी, इका बोरॉन. इथं जो इलेमेंट आहे त्याला काय नाव दिलं त्याने, इका बोरॉन. त्याच्यानंतर त्याच्या खालचा जो इलेमेंट आहे दिस वन, हा झाला तुमचा इका बोरॉन. नुसतं BM या ठिकाणी लिहितोय. त्याचा खालचा जो इलेमेंट आहे त्याने म्हटलं इका ॲल्युमिनियम आणि इकडचा जो इलेमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक मास 72 आहे, इट इज कॉल्ड ॲज इका सिलिकॉन. तर हे प्रेडिक्टेड ॲटॉमिक मासेस त्याने आपल्याला दिलेले आहेत. मग तुम्ही म्हणणार याच्यात त्याने प्रेडिक्शन केलेलं आहे, परफेक्ट असेल किंवा नाही. तर हे इलेमेंट नंतर डिस्कवर्ड झाले. जसं या ठिकाणी तुम्हाला म्हटलं मी इका ॲल्युमिनियम. इका ॲल्युमिनियमचं मास काय सांगितलंय 68. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेरिट ऑफ द मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. इका ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक मास 68 आहे. इथं जो इलेमेंट नंतर डिस्कवर्ड झाला दॅट वन इज युअर गॅलियम. तो कुठला इलेमेंट होता? इका ॲल्युमिनियमच्या जागेवर जो इलेमेंट आलेला आहे तो इलेमेंट तुमचा गॅलियम, ज्याचं ॲटॉमिक मास नियर अबाउट 69 आहे. म्हणजे इथं त्याने 68 दिलंय, ते 69. बऱ्याचशा प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापासून तयार होणारे ऑक्साईड जे आहेत त्यांचे फॉर्म्युले ह्याच पद्धतीने. जसं या ठिकाणी गॅलियम डिस्कवर्ड झाला, गॅलियमचा ऑक्साईड जो तयार होतो त्याचा फॉर्म्युला आहे Ga2O3. इथं असणारा इलेमेंट जो नंतर डिस्कवर्ड झाला, जो मेंडेलियसने प्रेडिक्ट करून ठेवला, तो परफेक्ट त्याचा ऑक्साईड निघाला. त्याचं नेचर ॲम्फोटेरिक ऑक्साईड आलं, त्याच्या डेन्सिटी बरोबर आली, त्याचा मेल्टिंग पॉईंट बरोबर आला, बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टी मॅच झाल्या. मग तिथून खरं या मेंडेलियसच्या क्लासिफिकेशनवर बऱ्याच लोकांचा, बऱ्याच सायंटिस्टचा ट्रस्ट त्या ठिकाणी आला. तर व्हॅकंट प्लेसेसचं प्रेडिक्शन परफेक्ट आलं.
त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर तुम्ही बेरिलियमचा विचार केला, इथं आपण सुरुवातीलाच म्हटलं मित्रांनो, दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द ॲटॉमिक मास. मेंडेलिव्ह क्लासिफाय द एलिमेंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासवर आधारित त्याने क्लासिफिकेशन केलं आहे. मग याच्या अगोदर बेरिलियमचं जे मास सांगितलं गेलं होतं, दॅट मास इज नियर अबाउट 14 किंवा 14.1 असं त्याचं मास अगोदर सांगितलं गेलं होतं, 14.09. मग या बेरिलियमचं मास अगोदर जे सांगितलं गेलं होतं दॅट इज 14.09. But actually mass of beryllium is not 14.9 and it was corrected by Mendeleev. मेंडेलिव्हने ते मास करेक्ट केलं आणि that mass is 9.4. बघा हे महत्वाचं मेरिट ह्या मेंडेलिव्ह क्लासिफिकेशनचं आहे. बेरिलियमचा अगोदरचा मास किती सांगितलं गेलं होतं 14.09, बट ॲक्च्युअली बेरिलियमचा मास जे आहे ते 9.4 आहे. मग जर तुम्ही बेरिलियमचा ॲटॉमिक मासचा विचार केला आणि त्याच्यानुसार जर त्याला प्लेस केलं असतं आपण, तर बोरॉनपेक्षा त्याचं मास जास्त दिसलं असतं. 14.9 जर असं घेतलं आपण तर ते बोरॉनपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्याची पोझिशन बोरॉन नंतर येईल. पण करेक्शन झालं 14.09च्या ऐवजी किती आलं ते 9.4, म्हणून त्याची पोझिशन बोरॉनपेक्षा अगोदर आली. हे महत्वाचं करेक्शन इन द पोझिशन ऑफ बेरिलियम कशामुळे झालं? ड्यू टू द करेक्शन इन ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. बेरिलियमच्या ॲटॉमिक मासमध्ये त्याने करेक्शन केलं आणि त्या करेक्शनमुळे परफेक्ट पोझिशन बेरिलियमची देता आली. वॅकंट प्लेसेस ज्या सोडल्या आहेत त्याचं प्रेडिक्शन पण परफेक्ट आलंय. बघा तुम्ही जर ह्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं ऑब्झर्वेशन केलं मित्रांनो, तर अजून एक महत्वाची गोष्ट काय सांगितली आपल्याला, काही एलिमेंट्स जे डिस्कवर्ड झाले, जसं तर फॉर एक्झाम्पल इथं वॅकंट प्लेस ठेवला, याच्यानंतर खालचा जो इलेमेंट आहे, इथला जो इलेमेंट आहे दॅट वन इज रिप्रेझेंटेड ॲज YT. त्याचा ॲटॉमिक मास पण दिलाय, पण ह्या एलिमेंटच्या अगोदर क्वेश्चन मार्क ठेवलाय. मग आपल्याला प्रश्न येत पडतो की इलेमेंटचा सिम्बॉल दिलेला आहे, इलेमेंटचं ॲटॉमिक मास पण दिलेला आहे, आणि मग नेमकं क्वेश्चन कशासाठी आहे क्वेश्चन मार्क? तर क्वेश्चन मार्क ह्या कारणाने ठेवलाय, द name of the element is not certain, name of the element is not definite, there is a uncertainty in the name of the element. त्या एलिमेंटच्या नावात अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे, त्याचं नाव फिक्स नाही. त्यावेळेस त्याला त्याचं नाव परफेक्ट माहिती नव्हतं, म्हणून ज्या ज्या एलिमेंटच्या बाबतीत त्याला डाऊट होता अशा एलिमेंटचा सिम्बॉल त्याने दिलेला आहे, ॲटॉमिक मास पण दिलाय, म्हणजे सर्व प्रॉपर्टी दिल्या आहेत. फक्त क्वेश्चन मार्क काय दिला, फक्त त्याच्या नावामध्ये अनसर्टन्टी आहे, त्या अनसर्टन्टीसाठी क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा मेरिट्स मध्ये महत्वाचं काय, तर करेक्शन इन द ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम झालं. त्याच्यानंतर वॅकंट प्लेसेस ज्या सोडल्या त्याचं प्रेडिक्शन परफेक्ट आलं. जसं तुम्हाला मी गॅलियमच्या बाबतीत सांगितलं, इका ॲल्युमिनियम त्याने आपल्याला सांगितलं होतं ज्याचं मास 68 होतं. नंतर तोच इलेमेंट आज जो आपण स्टडी करतो मॉडर्न पिरियड मध्ये आपण जो बघतो तो म्हणजे गॅलियम, त्याने सांगितलेला प्रॉपर्टी परफेक्ट मॅच झाला. हे दुसरं महत्वाचं मेरिट आहे. मित्रांनो तिसरं मेरिट, मेंडेलिव्हचं तिसरं क्लासिफिकेशनचं तिसरं महत्वाचं मेरिट असं आहे की जोपर्यंत मेंडेलिव्हने हा पिरियडिक टेबल तयार केलेला होता तोपर्यंत नोबल गॅसेस डिस्कवर झालेले नव्हते. मग तयार झाल्यानंतर हेलियम, निऑन, आर्गॉन, तुम्हाला माहिती आहे हे 3 इनर्ट गॅस 1900च्या शेवटी 1900 शतकाच्या शेवटी त्यांचं डिस्कवरी झाली. मग नेमकं मेंडेलिव्हला प्रश्न पडला की हे एलिमेंट्स आपण कुठं ठेवले पाहिजे. म्हणजे हा पिरियडिक टेबल त्याने जो तयार केला होता याच्यात जर समजा त्याला कुठंतरी ते इलेमेंट ठेवायचे राहिले असते तर काय झालं असतं, जस्ट दिस पिरियडिक टेबल गेट डिस्टर्ब. तर हा जो पिरियडिक टेबल आहे हा पूर्ण डिस्टर्ब झाला असता. म्हणून मित्रांनो त्याने काय केलं, पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता जो ओरिजिनल त्याचा पिरियडिक टेबल होता ज्याच्यामध्ये 8 ग्रुप्स होते, 8 व्हर्टिकल कॉलम्स होते आणि 12 हॉरिझॉन्टल रोज होते, 8 ग्रुप्स आणि 12 पिरियड्स होते.
त्याला त्याने डिस्टर्ब केलं नाही. मग जे काही इलेमेंट डिस्कवर्ड झाले, हेलियम, निऑन, आर्गॉन, ज्यांना आपण इनर्ट गॅस म्हणतो, नोबल गॅस म्हणतो, त्यांना याच्यात न ठेवता त्याने हा जो शेवटचा ग्रुप त्याने तयार केला 8वा, त्याच्या पुढे त्याने एक ग्रुप तयार करून टाकला सेपरेट त्या इलेमेंट्सला ठेवण्यासाठी. तुमच्या पुस्तकात तो ग्रुप दिलेला नाहीये, पण लक्षात ठेवा की अलॉंग विथ धिस हा जो 8वा ग्रुप आहे त्याच्या सोबत त्याने इथे ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला त्याने म्हटलं झिरो ग्रुप. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीने ह्या पिरियडमध्ये अजून एक कॉलम तुम्हाला ऍड करता येईल आणि तो म्हणजे असेल झिरो ग्रुप. आणि ह्या झिरो ग्रुपमध्ये कुठले इलेमेंट असेल मग? हेलियम, निऑन, आर्गॉन किंवा जे काही इलेमेंट नंतर डिस्कवर्ड होतील असे इलेमेंट त्या ठिकाणी मेंडेलिव्हजने ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मुळात हा जो पिरियड टेबल याला त्याने डिस्टर्ब केलेला नाही. तर अशा पद्धतीने ह्या क्लासिफिकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजल्या. ॲटॉमिक मासनुसारचं परफेक्ट क्लासिफिकेशन झालं. प्रेडिक्शननुसार नवीन इलेमेंट डिस्कवर झाले, त्याच्या प्रॉपर्टीज मॅच झाल्या. ॲटॉमिक मासचं करेक्शन झालं. झिरो ग्रुप इलेमेंटला प्लेस या ठिकाणी दिली गेली बरोबर. तर हे परफेक्ट क्लासिफिकेशन होतं त्यावेळेचं, जे डिपेंड्स ऑन दी मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ काय बघितलं आपण? द प्रॉपर्टीज, त्याचे फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर द पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर या पद्धतीने बघा 3 वेगवेगळे क्लासिफिकेशन आपण आता बघितले. फर्स्ट बघितलं आपण डोबे-रायनर्स ट्रायड, सेकंड बघितलं आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज, आणि तिसरं बघितलं आपण आता मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये आपण त्याचे मेरिट्स पण बघितले. म्हणजे क्लासिफिकेशन कसं झालंय ते पण बघितलं आणि त्याचे मेरिट्स पण आपण बघितलेले आहेत, बरोबर आहे. पण जसं मेरिट्स या ठिकाणी आहे तसंच ह्या मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलचे डीमेरिट्स सुद्धा आहेत. तर मित्रांनो, कुठले कुठले डीमेरिट्स आहेत? मग ते डीमेरिट्स नलिफाय करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी अजून कोणी काही प्रयत्न केले का? प्रयत्न केले असतील तर ते कसे डीमेरिट्स काढून टाकले ते आपण नंतरच्या लेक्चरला बघणार. ठीक आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबणार. तर मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित बघा, रिपीटेड त्याला बघत जरा, हे परत तुम्ही बघितला, व्यवस्थित ऐकलं तुम्हाला ते समजेल. त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात. पर्सनली तुम्ही मला विचारलं तरी चालेल. तर या ठिकाणी आपण आज थांबणार. थँक्यू.